राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरात शिवसेनेच्या वतीने बेकायदेशीर बांधकामाच्या बाबतीत सन 2012 पासून वेळोवेळी आवाज उठवून गांधीनगर बंदसारखी मोठी आंदोलने करण्यात आली. शासनाला जाग आणण्यासाठी शासन स्तरावर निवेदनही देण्यात आले. तसेच न्यायालयीन लढाई लढून बेकायदेशीर बांधकाम धारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. उसगाव व महानगरपालिका हद्दीचा निकाल सर्वोच्च न्यायालय यांनी महानगरपालिकेच्या बाजूने दिला असल्याने त्या आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणे बंधनकारक असून बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाच्या तरतुदीनुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बेकायदेशीर बांधकाम धारकांना चपराक असून शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून तसेच यासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्याचा मान राखून बेकायदेशीर बांधकामे व शासकीय जागेवरील अतिक्रमणे करणाऱ्या मिळकत धारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने आयुक्त राजेंद्र भारुड यांना देण्यात आलं आहे. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखत पारदर्शकपणे सर्व अतिक्रमणे पाडली पाहिजेत. करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की अतिक्रमण झालेल्या बांधकामांना कोणत्याही प्रकारचं अभय देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन याविषयी दाद मागू. यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख मंजित माने, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर, शहर समन्वयक सागर काळोखे, माळासो नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दीपक अंकल, दीपक धिंग, रामराव पाटील, अजित चव्हाण, बाबराव पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही कोल्हापूरचे आयुक्त महानगरपालिकेचे त्यांना एक निवेदन दिलं. जो तावडे हॉटेल उंचगावच्या आणि महानगरपालिकेचा जो वाद होता तावडे हॉटेलचा, तो परवा सर्वोच्च न्यायालयानं ती जागा महानगरपालिकेशी जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्या भागातील जी काही बेकायदेशीर बांधकाम झालं ती पाडावं म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो. आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते 100% आम्ही त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी ती याचिका चालू होती त्यावेळी आपला एक कार्यकर्ता त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये होता. त्यामुळे आयुक्त साहेबांना सांगितलं की तुम्ही जर पारदर्शकपणाने कारवाई नाही केली तर आम्ही आपल्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात परत दाद मागणार आणि तिथं जी काही बेकायदेशीर बांधकाम झाल्यात ती पडत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार. अशा पद्धतीने आयुक्त साहेबांना पण आम्ही निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.